आणि थेट आपण आझाद मैदानामध्ये जाऊया, जिथे डॉक्टरांकडून जरांगेंची तपासणी केली जाते। जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे। जरांगे यांच्या प्रकृतीची डॉक्टरांच्या पथकाकडून तपासणी केली जात आहे। जरांगे यांची वैद्यकीय तपासणी यामध्ये केली जात आहे। त्यांचा बीपी या ठिकाणी चेक केला जात आहे। जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे। उद्यापासून आपण पाणी घेणार नाही असा इशारा जरांगे पाटील यांनी दिलेला आहे। त्यांना आणखी एक दिवसाची मुदतवाढ या ठिकाणी आंदोलनासाठी देण्यात आली आहे। सध्या डॉक्टरांच्या पथकाकडून जरांगे यांची वैद्यकीय तपासणी केली जात आहे। जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे। डॉक्टरांच्या पथकाकडून जरांगे यांची वैद्यकीय तपासणी केली जाते। तर आझाद मैदानामधून ही थेट दृश्य आपण पाहतो। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यासाठी जरांगे पाटलांनी इथे उपोषण सुरू केलेलं आहे। त्यांच्या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे। तर दुसरीकडे सरकारमध्ये देखील हालचाली वाढलेल्या आहेत। जरांगे पाटील यांच्या मागण्यांसंदर्भात काय आणखी तोडगा काढता येईल यासाठी हालचाली वाढल्या। तर दुसरीकडे जरांगे यांचं आजचा उपोषणाचा हा तिसरा दिवस। शैलेश भाऊ पवार यांची सुद्धा कार्यक्रमात नाही आज मला सेवा करायची मिळाली संधी। आपलं पुन्हा शहर जळी आळंदी, पण एक ज्ञानेश्वर मला सांगतो, देवा राजा आम्हाला यश दे। आम्हाला जरांगे पाटील हवे आहेत आणि हे जरांगे पाटलासारखा पुन्हा माणूस होणे नाही राव। आज नुसतं म्हणायचं भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे, माझ्या देशावर माझे प्रेम आहे। कोणाचं प्रेम आहे देशावर? तुम्हाला कुठे देशप्रेमी दिसला का? तुम्ही कोणी देशप्रेमी पाहिला का?